बाबा, हा. आम्ही अनेक कथांमध्ये ऐकलंय हम्म. की संतांना पांडुरंग मदत करायला यायचं हम्म. वेगवेगळ्या प्रसंगात. जसं संत सुखामेळ्याच्या बायकोंचं बाळणपण केलं, हम्म. संत जनाबाईंना दळू लागले, हम्म. परत संत कबीरांना शैली विणू शेली लागले, विणू लागला. हा. परत अर्जुनाचे घोडे धुतले. हा. तर हे असू शकतं का? हे शक्य आहे का? म्हणजे आता बघा, म्हणजे माझी सुद्धा 10वी आहे. हा. मला पण एक्सपेक्टेशन्स आहेत की मला पण येऊन मदत करावी. अरे वा. पण हे आता असं असू शकतं का? हे रियालिटी हा होती? हा त्याच्या पाठीमागचं खरं कारण सांगतो. लक्षात आलं का? खूप कन्फ्युजन आहे हा? खूप कन्फ्युजन आहे ह्या गोष्टी. तेच सांगतो तुला मी. कन्फ्युजन आपणच सोडवायचं. आता हे एक लक्षात ठेव. ह्या आता ज्यांची ज्यांची तू नावं घेतलीस, लक्षात आलं का? चोखामेळा, संत कबीर, लक्षात आलं का? सखूबाई, मीराबाई. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. संत दामाजीसाठी तो पाडेवार झाला. म्हणजे भूमिका कशा माहितीये का, की ही सगळे मंडळी प्रपंच केला आणि प्रपंच करत असताना त्यांनी भक्ती इतकी त्यांची दृढ होत गेली, इतकी त्यांची भक्ती दृढ होत गेली की त्यांनी सगळा भार पांडुरंगावरती टाकला. तुकाराम महाराजांच्या उचनीचे काही अभंगामध्ये संतांना आलेली अडचणी त्यात सांगितलेल्या आहेत, पण त्या अडचणींना मदत करणारा, अडचणीच्या वेळेला धावून येणारा पांडुरंग दाखवलाय का? हो. पांडुरंग हा त्यांचा आराध्य दैवत आहे. ज्या वेळेला भक्त देवावरती भार टाकतो आणि आपलं कर्म करतो, ते कर्म करत असताना लक्षात आलं का, प्रारब्धानुसार त्याला ते भोग भोगावे लागतात. प्रारब्धानुसार त्याला कर्म करावं लागतं. पण ते प्रारब्ध पांडुरंगावरती भार टाकल्यामुळं प्रारब्धाची तीव्रता कमी येते. प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही, ना ज्ञानेश्वरांना ना तुकारामांना कुणालाच चुकलेलं नाही, पण ते प्रारब्धाची तीव्रता कमी येते. आता तू मग काय म्हणलीस की मी आता 10वीला आहे, मलाही अभ्यासात मदत करायला पाहिजे पांडुरंगाने येऊन, मलाही पास करायला पाहिजे पांडुरंगाने येऊन. करणार, जरूर करणार, पण तेवढी निष्ठा पाहिजे. नामदेवाचे 2 घास खाल्ले ना पांडुरंगानं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो की मनस्वी नामदेवराय भगवंतावर प्रेम करायचे सगळे संत आणि भार टाकायचे त्याच्यावरती, आणि भार टाकल्यामुळं भक्तीच्या बळानं, प्रेमाच्या बळानं तो भार हलका व्हायचा. पण सर्वसामान्यांना सांगायचं म्हटलं की ते पटत नाही ना. लक्षात आलं का? म्हणून सर्वसामान्यांची भक्ती दृढ व्हावी आणि लोक या माध्यमानं परमार्थाकडे वळावे, म्हणून देव मदत करतो हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तविक पाहता भक्ताची श्रद्धाच ते काम करत असते, भक्ताची भक्ती ते काम करत असते. असं आहे. सखूबाईला म्हणजे खांबाला बांधलंय, लक्षात आलं. पण जरी खांबाला बांधलं असलं सखूबाईला, तर देव सखूबाईचं रूप घेऊन खांबाजवळ उभा राहिला, मग सखूबाई दिसली, तर तसं त्याचा अर्थ होत नाही. तसंच त्या सखूबाईच्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना मी त्या सखूची इतकी भक्ती दृढ वाटायला लागली, इतकी भक्ती दृढ वाटायला लागली की ज्यावेळेला ते पंढरपूरला गेले यात्रेला, सखूबाईला डांबून, सखूबाईचं गाव कराड, हा, डांबून ज्यावेळेला पंढरपूरला गेले त्यावेळेला जिथं पाहिजे तिथं सखू दिसायला लागली. पंढरपुरामध्ये आहे कुठं ती? तिथं. याचा अर्थ असा होतो की सखूबाईच्या रूपानं पांडुरंग तिथं खांबाला बांधला गेला आणि सखूबाईला त्यानं मुक्त केलं. ओके. ही भूमिका आहे. आणि अशा पद्धतीनं भक्ती, बघा, भक्तीला ही डोळस असावी, लक्षात आला का? पण त्याच्या पलीकडे जाऊन पाहायला जर गेलं तर श्रद्धा ही फार मोठे काम करत असते. जरूर तुझ्या 10वीच्या परीक्षेला पांडुरंग मदत करणार, पण तुझी भक्ती थोडी दृढ पाहिजे. लक्षात आला का? येणार तो ज्यावेळेला तू त्याच्यावर भार टाकशील श्रद्धेनं. मी पांडुरंगा, मी अभ्यास करेनच, वादच नाही, लक्षात आला का? पण मला माझ्या अभ्यासाला तू मदत कर. कशा रूपानं मदत कर? शांतीच्या रूपानं, आनंदाच्या रूपानं, लक्षात आला का? मला मदत कर, हे तुला माझी विनवणी आहे. ज्यावेळेला अर्थानं आपण त्याला हाक मारू ना, तेव्हा तू मदत करतो. आणि बाबा, आपण आपले जनार्दन बाबा हा. जेव्हा मिलिटरी मध्ये होते हा. आणि त्यांना वारीला यायचं हा. होतं, तेव्हा त्यांनी विदाऊट लिव्ह नोट घेताच गेलेले. बरोबर. आणि असं सांगितलेलं की ते तिथे होते, ड्युटी करत होते, पण ते ऍक्च्युअली वारीमध्ये होते. ती आम्हाला जरा गोष्ट सांगा आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट सांगा. आता तुला वस्तुस्थिती सांगतो. हम्म. बाबा हे आधी गोष्ट सांगा, मग कॉन्सेप्ट त्याच्या मागचा. हा,
बाबा हे खऱ्या अर्थानं खूप गुरुभक्त होते. बाबांची गुरुभक्ती इतकी दृढ होती, इतकी गुरुभक्ती करायचे बाबा. आणि बाबा मिलिटरीमध्ये होते. हम्म. आणि त्यांचे सद्गुरू धोंडोपंत महाराजांचा त्यांना पत्र आलं की मेजर तुला श्रावण सप्ताहाला यायचं आहे, तर तू आलाच पाहिजेस काही करून. मग बाबांनी काय केलं, आपल्या वरिष्ठांकडे गेले. त्यांना म्हणले मला 7 दिवसाची रजा पाहिजे, कारण माझ्या सद्गुरूंचं मला बोलावणं आलं. तर वरिष्ठ म्हणाले, वेड्या, युद्ध आता महिन्याभर येऊन ठेपलेलं आहे आणि तू रजा टाकून निघाला, तुला कळतंय का? कर्तव्याकडे लक्ष दे आधी, आणि वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. तो म्हणाला, आत्ता कर्तव्य नाही आहे, युद्ध अजून पुढं आहे, मला फक्त सप्ताह करून येऊ द्या, परत मी तुम्हाला सुट्टी मागणार नाही. पण ते वरिष्ठांनी मानलं नाही. ओके. वरिष्ठांनी नकार दिला सरळ सरळ. पण बाबांची गुरुभक्ती एवढी दृढ होती, आता करू काय, मोठा प्रश्न पडला. आणि शेवटी पांडुरंगावरती बाबांनी टाकलं, पांडुरंगा आता तूच काय असेल ती जबाबदारी घे, पण मला श्रावण सप्ताहाला जायचं आहे, काय करायचं. मग बाबांनी काय केलं माहिती आहे का, कोणतीही परवानगी न घेता तिथून थेट पंढरपूरला सप्त्याला निघून आले बाबा, श्रावण सप्त्याला. आणि 7 दिवस निस्वार्थ इतकी प्रामाणिक सेवा केली, लक्षात आलं का, सद्गुरूंची आणि वारकऱ्यांची. 7 दिवस सेवा झाल्यानंतरच सद्गुरूंचं दर्शन घेतलं धोंडोपंत महाराजांचं, आणि मला म्हणाले, मी कर्तव्यावरनं मधनंच आलोय, मला आता आज्ञा द्या, लक्षात आलं का, आणि काय चुकलं असेल क्षमा करा. म्हणजे आनंदाने त्याने शरण गेले आणि पुन्हा ड्युटीवर जाऊन हजर राहिले. हजर राहिल्यानंतर क्षमा मागायसाठी म्हणून वरिष्ठांकडे गेले की तुम्हाला न विचारता मी सप्त्याला गेलो, तेव्हा मला क्षमा करा. तेव्हा वरिष्ठ काय म्हणाले माहिती आहे त्याला, मेजर तू मस्करी करतोस का, म्हणजे तुला रजा दिली नाही म्हणून तू आम्हाला तो टोमणे मारतोस का, असं करतोस का? करतोय. तर बाबा म्हणले, नाही मी खरंच गेलो होतो. तर ते वरिष्ठ काय म्हणाले माहिती का, वेडायस का, परवा तर तुला मोर्चा सांभाळताना मी बघितला. हो, परवा दिवशी तर तुला मी मोर्चा सांभाळताना बघितला, मी डोळ्यानं बघितलंय तुला, आणि तू काय सांगतोस, अंगावर, माझ्या अंगावर काटा येतो आता, लक्षात आला का, आणि डोळ्यातनं पाणी सुद्धा येते. म्हणजे बाबांची भक्ती इतकी दृढ होती. मग आता सर्वसामान्य प्रश्न असा निर्माण होतो की मग बाबा इकडे आहेत पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी, सद्गुरूच्या सेवेसाठी, तर मग तिथं कोण होतं बाबांच्या रूपानं, बरोबर आहे ना, बाबांच्या रूपानं तिथं पांडुरंगच उभा होता. जसं मी तुला आत्ता सांगितलं, लक्षात आला का, सर्व संतांना, जनाबाई असेल, नामदेवराय असतील, चोखाई मेळा असेल, तुकाराम महाराज असतील, प्रत्येक संकटाला पांडुरंग धावून आला. सावतामाळे असेल, गोरोबा काका असतील, लक्षात आला, अर्जुन असेल, प्रत्येक संतांच्या भक्ताच्या संकटाला तो धावून आला. तसं बाबांच्या संकटाला तो धावून आला का, बाबांची भक्ती इतकी होती, लक्षात आला का, त्या ड्युटीपेक्षा, लक्षात आला का, त्या नोकरीपेक्षा परमार्थ त्यांना खूप प्रिय होता, म्हणून बाबा गेले. पण बाबांची भूमिका तिथं प्रत्यक्ष सांभाळणारा कोण होता, तो पांडुरंग होता. आता त्याच्या पलीकडची भूमिका सांगतो. योगायोग असेल, बाबा तिथे गेले, लक्षात आला का, आणि डोक्यातही नसेल की मेजर तिकडे गेलेला आहे, मेजरनं मला सुट्टी मागितलेली आहे, बघितलंही नसेल, पण सद्गुरूची सेवा करून, वारकऱ्यांची सेवा करून ज्या वेळेला ड्युटीवरती रुजू झाले, त्यावेळेला खऱ्या अर्थानं बाबांच्या मध्ये जे चैतन्य दिसलं, बाबांच्या मध्ये जी भक्ती दिसली, बाबांच्या मध्ये जे भगवंताबद्दलचं प्रेम दिसलं, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याच्या मनावरती परिणाम झाला असेल की मी याला रजा न दिल्यामुळं हा माझ्यावर नाराज आहे, असंही असू शकेल ना. आणि प्रत्यक्ष पांडुरंग या रूपाने येऊ शकतो, काय येऊ शकतो, त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की भक्त जर मला एवढं प्रेम करत असेल तर भक्ताचं एवढं तुम्ही करू नये. ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवर, चर्म रंगू लागे रोही दासा संगे, कबीराच्या मागे शेले बिणे. इतकं सुंदर भावार्थ.